अयोध्येचं राम मंदिर या मंदिराच्या उभारणीसाठी हिंदू धर्मियांनी तब्बल 500 वर्ष लढा दिला. अनेक मोठी आंदोलनं झाली. कित्येक कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या संघर्ष केला. या संघर्षाचं फळ म्हणजे 2024 साली अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर उभं राहिलं. पण सध्या राम मंदिर देशभरात चर्चेत आलंय ते या मंदिरात झालेल्या दानाच्या चोरीमुळे. राम मंदिराला मिळणाऱ्या दानाच्या पेटीतून पैशांची मोठी चोरी झाल्याचं समोर आलं असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीच्या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झालेत. मंदिरातल्या दानाची चोरी कशा प्रकारे होत होती हे चौकशीत समोर आलंय. सोबतच चोरीचे आरोप असणाऱ्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल झाली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावरही आरोप केले जात होते. आता त्यांच्यासह ट्रस्टच्या महत्त्वाच्या सदस्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलंय. नक्की घडतंय काय? राम मंदिराला मिळणाऱ्या दानाची चोरी कोण करत होतं? राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावरती काय आरोप आहेत? त्यांच्या सोबत या प्रकरणात आणखी कोणाकोणाचं नाव आलंय? सगळे अपडेट्स जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर राम मंदिराला मिळणाऱ्या देणगीच्या चोरी प्रकरणात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले. मिळालेल्या माहितीनुसार मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाल राव यांनाही मंदिराच्या मॅनेजमेंट मधून हटवण्यात आलंय. चंपत राय यांच्याकडे राम मंदिराच्या मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी होती. त्यामुळे मंदिरात घडलेल्या या घटनांसाठी त्यांना जबाबदार धरलं जाते. चंपत राय यांच्यानंतर विश्वस्त अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांनी मंदिराच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येला भेट दिली होती. त्यावेळी चंपत राय यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनच चर्चा सुरू होती की राय यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं. आता ही प्रत्यक्ष कारवाई झाली आहे. राम मंदिराच्या देणगीमध्ये चोरीची घटना सर्वात आधी 7 जूनला उघडकीस आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं 13 जूनला विशेष तपास पथकाची स्थापना केली. या पथकानं 23 जूनला आपला प्राथमिक अहवाल सादर केला. या प्रकरणी आता मोठी कारवाई झाली असून तब्बल 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या 8 जणांवरती मंदिराच्या दानाची चोरी केल्याचा आरोप आहे. आता हे 8 जण नक्की कोण आहेत ते पाहू. रामशंकर यादव उर्फ टिन्नू हा राम मंदिरातल्या दानाच्या चोरीचा मुख्य आरोपी आहे. टिन्नूकडे दानपेटींच्या देखरेखीची आणि त्यांना बेसमेंट पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती. त्याच्यावर आरोप आहे की त्यानं दानपेटीमधून कोट्यवधी रुपयांची रक्कम गहाळ केली. या रकमेचा वापर करून त्यानं अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे टिन्नू हा चंपत राय यांच्या जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणी चंपत राय यांच्यावरतीही आरोप केले जात आहेत. माध्यमांमधल्या बातम्यांनुसार मंदिरातील कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून मंदिरात सुरू असलेल्या गडबडीची कल्पना होती. पण यामध्ये प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्यानं ते गप्प राहिले होते. पण मागच्या काही काळापासून मंदिराच्या मॅनेजमेंटमध्ये टिन्नूचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे मंदिरातल्या कर्मचाऱ्यांचा एक गट अस्वस्थ झाला होता. या गटाने टिन्नू विरोधात सगळे पुरावे गोळा केले आणि ही माहिती मीडियापर्यंत पोहोचवली. अशा प्रकारे राम मंदिरातली चोरी उघडकीस आली. या प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे लवकुश मिश्रा. तो मंदिरातली जी नगदी रक्कम दान म्हणून मिळते ती रक्कम मोजणाऱ्या स्टाफचा सदस्य होता. लवकुश मिश्रावरती आरोप आहे की त्याने या दानाची चोरी करून कोट्यवधींची संपत्ती जमावली. पोलीस तपासात त्याच्या घरून 12 लाख रुपयांची कॅश जमा करण्यात आली आहे. अनुकल्प मिश्रा हा या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे. तो सुद्धा दानाची रक्कम मोजणाऱ्या स्टाफचा सदस्य होता. त्याच्यावरती आरोप आहे की तो मंदिराला मिळालेल्या दानाच्या रकमेची चोरी करून ती रक्कम बाथरूम मध्ये लपवत होता. अशा प्रकारे त्याने लाखो रुपये चोरल्याचा आरोप आहे. सुभाषचंद्र श्रीवास्तव हा या प्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी आहे. त्याच्याकडे कॅश काउंटिंग स्टाफला सांभाळण्याची जबाबदारी होती. श्रीवास्तववरती आरोप आहे की त्याने त्याच्या स्टाफवरती लक्ष ठेवलं नाही. तसंच त्याच्यावरती या चोरीमध्ये सहभागी असण्याचा आरोपही आहे. करुणेश पांडे हा अटक करण्यात आलेला 5वा आरोपी आहे. त्याच्याकडे दान म्हणून मिळालेली रक्कम काउंटिंग रूम पर्यंत आणण्याची आणि ती रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. करुणेशवरती सुद्धा ही रक्कम चोरल्याचा आणि तिचा वापर करून अयोध्येच्या आसपास संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातल्या 6व्या आरोपीचं नाव आहे मनीष यादव. तो दानपेटीत आलेल्या दानाची रक्कम मोजण्याचं काम करत होता. पोलीस तपासात त्याच्या घरून तब्बल 36 लाख रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. अविनाश शुक्ला हा अटक करण्यात आलेला 7वा आरोपी आहे.
तो सुद्धा अन्य आरोपींप्रमाणे दान मिळालेली रक्कम काउंटिंग रूम पर्यंत आणण्याचं काम करायचा. त्याच्यावरही या चोरी केलेल्या रकमेतून अयोध्येच्या आसपास संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. आठवा आणि शेवटचा आरोपी आहे रमाशंकर मिश्रा. तो सुद्धा काउंटिंग स्टाफचा मेंबर होता, ज्यानं दानाच्या रकमेची चोरी केली. पोलिसांनी या सर्व आरोपींवरती बीएनएसच्या कलम 305, 306, 316(5), 317(4), 317(5), 61 आणि 3(5) अंतर्गत FIR दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार आता राम मंदिर ट्रस्टची पुन्हा नव्यानं पुनर्रचना केली जाणार आहे. माजी IAS अधिकारी आणि राम मंदिर बांधकाम समितीचे विद्यमान अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. राम जन्मभूमी परिसरातील मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यामुळे त्यांचा बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपत असल्याचं म्हटलं जात आहे. SITनं आपल्या प्राथमिक अहवालात मंदिराची CEO म्हणून एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून भूपेंद्र मिश्रा यांची या पदावर नियुक्ती करण्याची शक्यता वर्तवली जाते. भूपेंद्र मिश्रा हे राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेपासून त्याचे सदस्य आहेत आणि मंदिराचं संपूर्ण बांधकाम त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार आणि पंतप्रधान कार्यालयात प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलंय. या सर्व प्रकरणावरून आता राजकारणालाही सुरुवात झाली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरलाय, तर काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल असं म्हटलंय. या संदर्भात राम जन्मभूमी ट्रस्टची भूमिका संशयास्पद असल्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत उत्तर दिलं पाहिजे असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राम मंदिराला भेट देऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी दाखल झालेली FIR फक्त एक दिखावा असून त्याद्वारे प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा यावरून सरकारवरती टीका केली आहे. राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी दान केलेले 4 किलो चांदी कुठे गेली असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले असून सरकार याबाबत झिरो टॉलरन्सचं धोरण राबवेल असं ते म्हणाले. एकूणच काय तर आता राम मंदिराच्या दानपेटीमध्ये झालेल्या चोरीचं प्रकरण चांगलंच मोठं झालंय. या प्रकरणी 8 जणांना अटक झाली. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांना राजीनामा द्यावा लागला, तर मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाल राव यांची हकालपट्टी झाली. चंपत राय यांचे संबंध विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या व्यक्तींची नावं असल्याच्या चर्चा आहेत. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार चोरीला गेलेल्या वस्तूंचं एकूण मूल्य तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.